नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RW अकॅडमीच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज डोंगरे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय या विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जे पूर्व परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये मानसिक क्षमता चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ता हा जो विषय आहे, ह्या विषयाचे कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात आणि कोणत्या कोणत्या चॅप्टरवर प्रश्न विचारले जातात याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर नवोदय विद्यालयाची तयारी करत असाल, नवोदय विद्यालय पूर्व परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या YouTube चॅनलवर नवोदय विद्यालयासाठी पूर्व परीक्षा जी होणार आहे त्याच्यासाठी व्हिडिओ आपण घेणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला आम्ही जे व्हिडिओ टाकणार आहोत त्याची नोटिफिकेशन यावी यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। चला विद्यार्थी मित्रांनो, माहिती बघू। तर सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट की विद्यार्थी मित्रांनो, हा जो विषय असते बुद्धिमत्ता, हा विषय जो आहे हा बुद्धिमत्ता विषय हा पूर्णपणे आकृत्या आणि चित्रांचा असते। म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये शाब्दिक उदाहरण नसणार आहे, तर तुम्हाला नुसत्या आकृत्या असणार आहेत। बघा इथं दिलेली आहे काय महत्त्वाची माहिती की मानसिक क्षमता चाचणी बुद्धिमत्ता हा भाग नवोदय परीक्षेसाठी संपूर्णतः आकृत्या आणि चित्रांच्या स्वरूपात दिलेला असेल। याच्यामध्ये तुम्हाला आकृत्या आणि चित्र असणार आहे, ठीक आहे। ठीक आहे, तर आकृती आणि चित्र तुम्हाला याच्यामध्ये असणार, याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक उदाहरण असणार नाही, ठीक आहे। त्यानंतर बघा काय म्हटलंय, तर आकृत्यांचे 10 भागात विभाजन केलेले आहे। 10 भाग आपण सांगणार आहोत तुम्हाला की आकृत्यांचे 10 भाग कोणते कोणते आहेत, कोणत्या 10 प्रकारच्या भागावर तुम्हाला प्रश्न येणार आहेत, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये एकूण 40 प्रश्न असणार आहेत। किती प्रश्न असणार आहेत? एकूण 40 प्रश्न असणार आहेत, ठीक आहे। आणि एक प्रश्नासाठी किती, तर 1.25 गुण। म्हणजे याचा अर्थ तुम्ही जर 40 प्रश्न गुणिला 1.25 जर केले, तुम्ही 1.25 जर केले तर विद्यार्थी मित्रांनो किती होणार, तर बघा ही 50 गुणांची परीक्षा तुमचा काय असेल, हा विषय 50 गुणांचा असेल। काय असेल? 50 गुण। तर बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा तुम्हाला नवोदय विद्यालय या परीक्षेमध्ये, नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेमध्ये 50 गुणांचा असणार आहे, ठीक आहे। तर हे महत्त्वाची गोष्ट आहे। मग तुम्हाला एका प्रश्नासाठी किती, 1.25 गुण म्हणजे 1.25 मार्क तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे। त्यानंतर काय दिलेलं बघा, ही चाचणी अशाब्दिक असणार आहे। मी आताच म्हटलेलं आहे अशाब्दिक, म्हणजे याच्यामध्ये शब्दाचा वापर होणार नाही, नुसत्या आकृत्या आणि चित्र तुम्हाला तिथं असणार आहे, ठीक आहे, स्वरूपाची असणार आहे। या चाचणीचा उद्देश विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास व मानसिक कला व क्षमतेचे मापन करण्यासाठी हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला असतो, ठीक आहे। चला एवढी तुम्हाला माहिती झालेली आहे की बुद्धिमत्ता हा जो विषय आहे याचे एकूण 40 प्रश्न असणार आहे आणि 40 प्रश्नासाठी तुम्हाला 50 गुण असणार आहे, ठीक आहे। त्यानंतर तुम्हाला हे माहिती झालं की याच्यामध्ये तुम्हाला शाब्दिक उदाहरण नसणार, तर याच्यामध्ये नुसत्या तुम्हाला 10 प्रकारच्या आकृत्या असणार आहेत। त्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे तर त्यानंतर काय म्हटलं बघा, परीक्षेत एक प्रश्न आकृतीचा भाग व एक उत्तर आकृतीचा भाग असणार आहे। बघा परीक्षेमध्ये काय म्हटलंय की एक प्रश्न आकृती असणार आणि 4 उत्तर आकृती असणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला ओळखायची आहे। बघा आधी बघा, इथे एक प्रश्न आकृती आपल्याला आणि इथं आपल्याला 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। मग आपल्याला एक आन्सर शीट मिळणार आहे, त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, तर याच्यापैकी जो तुमचा उत्तर असेल तो त्याच्यावर तुम्हाला गोल रंगवायचा आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा, त्यामुळे तर काही प्रश्न एबीसीडी या प्रकारच्या 4 आकृत्या सुद्धा असतील, बरोबर आहे बघा। याच्यामध्ये काय दिलं, एक प्रश्न आकृती आहे आणि 4 उत्तर आकृती आहेत, याच्यापैकी तुम्हाला एक ओळखायची आहे। त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न असतात, 4 तुम्हाला आकृत्या दिल्या असतील, त्याच्यापैकी तुम्हाला वेगळी ओळखायची असेल। आता बघा 4 दिल्या आहेत, एबीसीडी दिल्या आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला वेगळी ओळखायची आहे आणि जो तुमची उत्तर पत्रिका असेल त्याच्यामध्ये तुम्हाला गोल करायचा आहे। तर अशा प्रकारचे तुम्हाला 10 प्रकारच्या आकृत्या येणार आहेत, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट की ज्या तुम्हाला 10 प्रकारच्या आकृत्या येणार आहेत तर त्या कोणत्या प्रकारच्या येणार आहेत ते बघा। काय येणार आहे, तर वेगळा पद शोधणे, म्हणजे तुम्हाला काही आकृत्या दिल्या असतील त्याच्यापैकी कोणता वेगळा आहे हे तुम्हाला शोधायचं आहे आणि तो उत्तरामध्ये तुम्हाला गोल रंगवायचा आहे। त्यानंतर बघा, समान आकृती निवडणे, समान म्हणजे एक तुम्हाला आकृती दिलेली असेल आणि 4 तुम्हाला काय दिले असतील, उत्तर आकृत्या दिले असतील, त्या आकृती सारखीच कोणती आकृती आहे ते तुम्हाला शोधायचं असेल, ठीक आहे। त्यानंतर आहे आकृती पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला अपूर्ण आकृती दिलेली असेल आणि त्या अपूर्ण जागेमध्ये
काय तुम्हाला त्या 4 पैकी एक आकृती येणार आहे हे तुम्हाला शोधायचं असेल. त्यानंतर मालिका पूर्ण करा, म्हणजे तुम्हाला आकृती दिली असेल आणि त्याच्यानंतरची कोणती आकृती येणार आहे ते तुम्हाला शोधायचे असेल. सहसंबंध आहे, ठीक आहे, म्हणजे आकृत्यांचा संबंध शोधणे आहे तुम्हाला. भौतिक रचना पूर्ण करा, तर आरशातील प्रतिमा आहे, पाण्यातील प्रतिमा आहे हे तुम्हाला शोधणे आहे. त्यानंतर कागदाची घडी केल्यावर कसे दिसणार आहे, ते उघडल्यानंतर कसे दिसणार आहे याच्यावर तुम्हाला प्रश्न येतील. त्यानंतर तुकडे जोडणे याच्यावर प्रश्न येईल. आणि लपलेल्या आकृत्या शोधणे. लपलेल्या आकृत्या म्हणजे तुम्हाला कोणामध्ये आकृत्या दिल्या असतील त्याच्यामध्ये एखादा पार्ट तुम्हाला दिला राहील, त्याच्यामध्ये आकृत्या शोधणे. अशा प्रकारे हे 10 जे तुम्हाला आकृत्याचे वेगवेगळे प्रकार दिले आहेत याच्यावर तुम्हाला काय येणार आहे तर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्रश्न येणार आहेत. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला जो बुद्धिमत्ता जो हा विषय आहे ह्या विषयाचा तुमचा प्रश्न असणार आहे. या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर ही आपण पूर्व माहिती बुद्धिमत्ता या विषयावरील पूर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. नंतरच्या व्हिडिओपासून जो आपण व्हिडिओ आहे त्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण एकदम काय जो आहे सिलेबसवर आपण याचा व्हिडिओ टाकणार आहोत. प्रत्येक चॅप्टरनुसार आपण त्याचे व्हिडिओ टाकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा जर तुम्हाला सांगणं आहे की तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नोटिफिकेशन यावे यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या YouTube चॅनलसोबत जोडून राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. ठीक आहे. चला.